क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते SK एंटरप्राइजेस शौर्य 11 बोलीस या संघाला। वळूया मित्रांनो पुन्हा एकदा मैदानाकडे जिथे सामना सुरू होतोय आणि या सामन्याचं धावतं समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। धन्यवाद। चलिए दोस्तों, सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से स्वागत करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर। सलामी बल्लेबाज के रूप में अभिषेक नाइक और सुमित भगत, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी दीपेश घरत के ऊपर। 5 ओवर का यह मुकाबला होगा, 2 ओवर का पावर प्ले का खेल होगा। P1 यहाँ पे जारी है। किस तरह से यहाँ पे फील्डिंग सजाई गई है उसके ऊपर भी हम नज़र दौड़ाएंगे। दीपेश राइट आर्म ओवर द विकेट, पहली गेंद मिडिल स्टंप पर थी, उसे बहुत ही खूबसूरती के साथ लॉफ किया है स्क्वायर लेग के ऊपर से। डीप स्क्वायर लेग खाली, गेंद दन आती भी निकल गई सीमा रेखा के बाहर। पहली गेंद पर आता हुआ ये पहला चौका। यहाँ पे शुरुआत हो चुकी है। पहली गेंद ओवर पिच जरूर थी, अक्रॉस द लाइन खेला और इस मर्तबा ओवर पिच गेंद ऑन द राइज, लॉफ किया उसे मिड ऑन के ऊपर से। गेंद लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। क्या कमाल की शुरुआत की है, पॉजिटिव अप्रोच यहाँ पे नज़र आता हुआ। आपकी सोच कैसी है? मैं अक्सर ये कहता हूँ कि आपके सोच, आपके विचार ये बहुत मायने रखते हैं। अब जिस जज्बे के साथ बल्लेबाजी करने के लिए आए हो, आपका जज्बा, आपका जुनून यहाँ पे साफ नज़र आता हुआ। फिर से एक बार उड़ाया है, मगर इसमें दबा बहुत देर तक हवा में गेंद, कैच लपकने का मौका हो सकता था मगर बाल बच गए। फील्डर थोड़े से दूर रहे। मिड ऑन के ऊपर से खेलने की कोशिश थी, मिड ऑन के फील्डर तकरीबन उस गेंद के नीचे चले गए थे मगर उस गेंद को लपकने में नाकाम रहे और इसी बीच सुमित भगत ने 2 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिए हैं। इन 2 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 12 रन। बहुत ही जबरदस्त शुरुआत, 30 गज के दायरे का फायदा यहां पे उठाने का प्रयास। इस बीच अंपायर जी ने यहां पे तीसरे अंपायर की मांग की है। टीवी अंपायर अब यहाँ पे देखेंगे कि एक्चुअली वहाँ पे क्या हुआ था, मगर जिस अंदाज के साथ सुमित भगत ने यहाँ पे शुरुआत की है ना, सही मायनों में बहुत ही बढ़िया शुरुआत। क्योंकि दीपेश घरत एक जाने माने खिलाड़ी है, बहुत ही अच्छी गेंदबाजी करते हैं, उनके पास बहुत ही अच्छा पेस अक्सर नज़र आता है। मगर दोस्तों बल्लेबाज का यहाँ पे सोचना बहुत ही अलग नज़र आया और पहली गेंद के साथ यहाँ पे टूट पड़े थे। अक्सर मैं कहता हूँ कि नज़रें मिलते ही दिल दिया नहीं जाता, नज़रें मिलते ही दिल दिया नहीं जाता और आगाज़ को अंजाम बनाया नहीं जाता। आगाज़ बहुत ही बढ़िया हो चुका है, अब अंजाम क्या होगा। हालांकि अक्सर कहा जाता है कि शुरुआत अगर अच्छी है तो अंत भी अच्छा ही होगा। इसी बीच UDRS की यहाँ पे मांग की गई है। हमारे अंपायर बकवाल सर मुआयना करते हुए कि एक्चुअली वहाँ पे क्या हुआ था। आएगा जो भी फैसला वो सही फैसला आएगा। बहुत ही खूबसूरत ये मैदान रायगढ़ ज़िले में अलीबाग तहसील में स्पेशली अगर देखा जाए तो जो खूबसूरत और बहुत ही शानदार मैदान है, उन मैदानों में ये मैदान का नाम ज़रूर लिया जाएगा। सर काय सांगा नोबॉल म्हणजे कसं आहे, ॲक्शनचा आहे सर। नोबॉल करार दिया है यहाँ पे। वो कसला नोबॉल अवैध एक्शन के रूप में यहाँ पे नोबॉल करार दिया है अंपायर जी ने और इसी वजह से
अब ये गेंदबाज दीपेश गेंदबाजी नहीं कर पाएंगे, नो बॉल के रूप में एक अतिरिक्त रन भी यहाँ पे जुड़ेगा और अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या में भी इजाफा होगा। 13 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 13 फॉर नो लॉस। पहला ओवर यहाँ पे प्रगति पर आप देख रहे हैं एसके एंटरप्राइजेस शौर्य 11 बोरीज बनाम मल्लार 11 वर्सोली। मल्लार 11 वर्सोली टीम के कैप्टन ने टॉस जीतने के बाद सबसे पहले यहाँ पे फील्डिंग करने का फैसला किया और बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया है शौर्य 11 बोरीज को। बोरीज की बहुत ही बढ़िया शुरुआत, उनके टीम के ओनर पंकज पाटिल क्रिकेट के दीवाने हैं, क्रिकेट को बहुत ही चाहते हैं और क्रिकेट से मोहब्बत भी रखते हैं। महाशिवरात्रि चषक में भी उनकी हमेशा टीम हमने देखी, एक से बढ़कर एक रायगढ़ जिला, ठाणा और मुंबई के खिलाड़ियों को अपनी टीम में आमंत्रित करते हुए अक्सर दिखाई देते हैं। जी हाँ, इस मरतबा ओवर पिच गेंद फिर से एक बार उसे ऑन द राइज खेला है, कारपेट के सहारे गेंद इस मरतबा मिड विकेट की दिशा में जब तक फील्ड होती तब तक एक रन लेने का यहाँ पे मौका। इस एक रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 14 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहला ओवर यहाँ पे प्रगति पर, 5 ओवर का ये मुकाबला, बहुत ही बढ़िया शुरुआत हो चुकी है शौर्य 11 बोरीज टीम की। 19 नंबर की जर्सी पहने हुए गेंदबाज, जी हाँ, इस मतलब हाफ ट्रैकर गेंद थी, पॉइंट के ऊपर से अपर कट, बहुत ही खूबसूरत शॉट, प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक देखने को मिला। गेंद डी पॉइंट सीमा रेखा के बाहर, 4 रन। है कि सुमित भगत ने भी अपना अकाउंट जो है वो चौके से ओपन किया था और यहाँ पे अभिषेक नाइक भी जैसे ही स्ट्राइकिंग एंड पर आए उन्होंने अपना अकाउंट तो चौके से ही ओपन किया है और इस चौके की सहायता से रनों की संख्या 18 रन, बहुत तेजी के साथ रनों की संख्या आगे जा रही है। हाँ, बहुत ही बढ़िया गेंद, लाजवाब गेंद, बल्लेबाज अभिषेक को लाजवाब कर दिया था, बिल्कुल उनके पास कोई जवाब नहीं था। सम्मान पूर्वक चीत परिचित अंदाज के साथ रक्षात्मक तरीके से उस गेंद को खेला था, बिंदी गेंद। जहाँ इस मरतबा पटकी हुई गेंद थी, हाफ ट्रैकर गेंद, उसे पॉइंट के ऊपर से खेलने की कोशिश कर रहे थे मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया, थर्ड मैन सीमा रेखा के बाहर गेंद, 4 रन के लिए। अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके राज गुंजाड़ अपना निजी पहला ओवर लेके आए हैं। P2 यहाँ पे जारी है, पावर प्ले नंबर 2 और अब यहाँ पे 3 खिलाड़ी 30 गज के दायरे के बाहर होंगे। एक खिलाड़ी हम देख सकते हैं कॉर्नर की तरफ और उसके साथ वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में एक फील्डर और डीप स्क्वायर लेग में एक फील्डर तैनात है। बाकी सारे फील्डर 30 गज के दायरे के अंदर। राइट आर्म ओवर द विकेट, राज की पहली गेंद, फुल टॉस और ये जन्मदिन का तोहफा कबूल किया, उसे बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में खेला है, नो बॉल करार दिया है अंपायर जी ने। छह रन। धन्यवाद डीजे मास्टर। यहां पे मुफ्त के मिलेंगे 7 रन।
राज ने बहुत ही खराब शुरुआत की है, कम बैक करना होगा, मगर फिर से एक बार फुल टॉस गेंद उसे मिड विकेट की दिशा में खेला है। सही नसीहत और वही नतीजा, गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर, दर्शक दीर्घा में। आवाज से बिलोंग करने वाले सुमित भगत, हालांकि इस खिलाड़ी को मैंने दिगोड़ी के मैदान पर उत्कृष्ट बल्लेबाज के रूप में नवाजते हुए देखा है। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हैं, शानदार बल्लेबाजी करते हैं, और आज फिर से एक बार उसी रंग में और अपने असली रूप में तोड़ फोड़ बल्लेबाजी करते हुए दिखाई दिए हैं। सुमित के बल्ले से आता हुआ ये तीसरा छक्का, एक चौका भी उनके बल्ले से इसके पहले हमें देखने को मिला है। लाजवाब बल्लेबाजी की शुरुआत। जी हाँ, इस मरतबा थोड़ी सी हाफ ट्रैकर गेंद उसे खेल दिया है कवर के ऊपर से, ओवर द कवर गेंद, डीप कवर सीमा रेखा के बाहर, फिर से एक बार फरार। मिलेंगे रन यहां पे 4। हम मानो हाइलाइट्स देख रहे हैं, ऐसा प्रतीत होता हुआ, क्योंकि हर गेंद के ऊपर बड़े स्ट्रोक ही देखने को मिल रहे हैं, कभी चौका कभी छक्का। जबरदस्त बल्लेबाजी। फिर से एक बार फुल टॉस गेंद, मगर इस मरतबा फायदा नहीं उठा पाए। कारपेट के सहारे उसे खेल दिया था, मिड ऑन की दिशा में, सीधा फील्डर के हाथों में खेल गए थे। संदेश वहां पे मौजूद, बहुत ही बढ़िया फील्डिंग संदेश कौड़े की, और इसी वजह से सुमेध ने अपने कदमों को रोका यहां पे। बिंदी गेंद यहां पे आती भी, मगर इसमें तब फिर से एक बार लोअर फुल टॉस गेंद, और उसे खेल दिया है कारपेट के सहारे, दन दन आती हुई गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर, फिर से एक बार फरार। 4 रन। गुंजाड़ का भी ये ओवर काफ़ी खर्चीला, काफ़ी महंगा घटता हुआ। देखिए, वक्त रहते हुए अपने आप को संभलना होगा। इंसान गलतियों का पुतला है, गलतियां इंसान से होगी, मगर बार बार फुल टॉस गेंद यहां पे कर रहे हैं राज। इस मतलब भी बहुत ही बढ़िया स्ट्रोक था, मगर डीप में फील्डर तैनात थे, और इसी वजह से मात्र एक ही रन पर बल्लेबाजों को संतोष करना पड़ा। अभी भी इस ओवर की एक गेंद आना बाकी, 44 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। मात्र ये दूसरा ओवर प्रगति पर, 5 ओवर का ये मुकाबला, रनों की संख्या कहां जाके रुकेगी। फिर से एक बार फुल टॉस, ये क्या कर रहे हैं? जी हां, फुल टॉस गेंद को बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में खेला है। 4 रन मिलेंगे, मगर बल्लेबाज थोड़े से असहमति दर्शाते हुए बल्लेबाज अंपायर से बातचीत कर रहे हैं और कुछ मांग यहां पे जरूर कर रहे हैं। जी हां, बल्लेबाजी करने वाली टीम और बल्लेबाज के जरिए से रेफरल की मांग यहां पे की है। फुल टॉस जरूर थी, मगर क्या ये आम तरह की फुल टॉस थी? क्या ये वेस्ट हाइट के ऊपर की फुल टॉस थी? अब ये देखना होगा। अगर फुल टॉस होगी मगर ये बीमर होगी तो फिर से एक बार एक गेंद करनी होगी। जी हाँ, ये फेयर डिलीवरी, लीगल डिलीवरी है, क्योंकि ये स्लोवर वन थी और फ्लाइटेड जरूर थी, मगर बल्लेबाज ने जब अटेम्प्ट किया था तब वो गेंद डीप हो रही थी, ये अंपायर जी का कहना, और इसी वजह से मात्र यहाँ पे 4 ही रन मिलेंगे। देखते देखते 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 48 रन, 24 रन के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। पहले ओवर में आए थे 22 रन, दूसरे ओवर में आए हैं 26 रन। रनों का अंबार, रनों का पहाड़ खड़ा कर दिया है, रनों की बारिश, रनों की बौछार यहाँ पे होती हुई। आप देख रहे हैं क्षत्रकीय माड़ी समाज प्रीमियर लीग। आज इस प्रतियोगिता का ये दूसरा दिन, दूसरे दिन का ये दूसरा मैच
जारी है शौर्य 11 बोरिस बनाम जय मल्हार वर्सोली। वर्सोली टीम ने पहले तो टॉस जीता और सबसे पहले फील्डिंग करने का फैसला किया, मगर दोनों भी गेंदबाज बहुत ही महंगे साबित रहे। अब नेक्स्ट जो गेंदबाज आए हैं, संदेश मेरे ख्याल से आए हैं गेंदबाज, जी हाँ, गेंदबाजी के मार्ग पर संदेश कवड़े सोनिया, सोनिया नाम से पहचाने जाते हैं, सोना सोना कहा जाता है और सही मायनों में गेंदबाजी करने के लिए वो माहिर है, बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हैं। आज सबसे बड़ी उनके ऊपर जिम्मेदारी है कि यहाँ से कमबैक करना होगा, क्योंकि ये बहुत सारे रन उनके पहले 2 ओवर में खर्च होते हुए हमने देखे। और सोना हालांकि किफ़ायती गेंदबाजी करने के लिए पहचाने जाते हैं, विकेट टेकर गेंदबाज है। आज अच्छी गेंदबाजी की सख्त ज़रूरत। ये देखिए पहली गेंद आउटसाइड दी ऑफ स्टंप थी, लहराती हुई और रन आउट का जोरदार अपील, मगर अंपायर जी ने यहां पे फिर से एक बार तीसरे अंपायर के पास जाना मुनासिब समझा है। मगर देखिए मैंने अभी भी कहा था कि सोना जब भी गेंदबाजी करने के लिए आते हैं, संदेश कवड़े उनका नाम, मगर विकेट टेकर गेंदबाज है, गेंद को घुमाना जानते हैं, विकेटों के दोनों तरफ दोनों जानिब गेंद को घुमाने की क्षमता रखते हैं, कभी ऑफ स्पिन, कभी लेग स्पिन, कभी फास्टर वन, विविधता, वर्सटाइल गेंदबाजी इस खिलाड़ी में करने की क्षमता। और इसी वजह से अब यहाँ पे बल्लेबाजों को सोच समझकर बल्लेबाजी करनी होगी। मगर गेंदबाजी करने वाली टीम के बारे में अगर सोचा जाए तो यहाँ पे एक ऐसा ओवर चाहिए, किफ़ायती ओवर, कीमती ओवर, जहाँ पे विकेट भी चटकाए और उसी के साथ साथ यहाँ पे रनों की संख्या के ऊपर भी रोक लगाया जाए। हमारे अंपायर जी बहुत ही गौर और फिक्र के साथ मुआयना करते हुए, टटोलते हुए, चेक करते हुए कि एक्चुअली वहाँ पे क्या हुआ था, क्या रनआउट के रूप में बल्लेबाज मैदान से बाहर है या पहुंच चुका है क्रीज में सही सलामत। हमारे ऑनलाइन स्कोरर और ऑपरेटर गुड्डिया जाधव, जी हाँ, थोड़ा क्लोज डिसीजन होने की वजह से थोड़ा सा वक्त यहाँ पे ज़्यादा जाएगा, मगर जो भी फैसला आएगा वो सही फैसला आएगा। हमारे पास टेक्नोलॉजी है और इसी वजह से हम उसका फ़ायदा उठाएंगे। किसी भी टीम के ऊपर, किसी भी खिलाड़ी के ऊपर किसी भी तरह का अन्याय ना हो, ये हम ज़रूर देखेंगे। चारों तरफ देखिए यहाँ पे गैलरीज है हमारे लाडले दर्शकों के लिए। इत्मीनान के साथ, आराम के साथ, शांति के साथ इस मैच का लुत्फ़ उठाते हुए हमारे दर्शक, ये भव्य व्यासपीठ, इसके पहले बहुत ही खूबसूरत एक टूर्नामेंट यहाँ पे हमने देखा था, पीएनपी चषक। Yes, it is out. OUT, आउट। रन आउट के रूप में सोना लकीचा, मैंने कहा था ये खिलाड़ी बहुत ही अद्भुत है। पहली गेंद पर जैसे भी हो विकेट तो उनको मिला है, रन आउट के रूप में बड़ा छटका, बड़ी मछली जाल में। कप्तान चले मैदान से बाहर।
सोना और इसी वजह से अंपायर जी ने उसे वाइड करार दिया है। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे फिर से एक बार जुड़ेगा। इस मरतबा ऑफ स्पिन करने की कोशिश कर रहे थे, यानी चाइनामन भी क्रिकेट की परिभाषा में कहा जाता है। जब बाएं हाथ के गेंदबाज गेंदबाजी करते हैं तो ज़्यादातर हम देख सकते हैं कि ऑर्थोडॉक्स लेग स्पिन करते हैं, मगर अब यहाँ पे चाइनामन देखने को मिला। ओ इसमें तो लेग स्पिन था, मगर उसे पहचान लिया था आकाश ने। लॉन्ग लेग की दिशा में खेला, गेंद सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार आता हुआ ये करारा चौका। एक बार देखिए ये कोइंसिडेंस, ये तीसरा खिलाड़ी है जिन्होंने अपना अकाउंट चौके के साथ खोला है। ओहो फुल टॉस गेंद, मगर ऑफ स्टंप के फिर से एक बार बहुत ज्यादा बाहर की तरफ भटक गए। अंपायर जी ने वाइड का इशारा किया है। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन। हवा के खिलाफ यहाँ पे गेंदबाजी चल रही है और इसी के साथ साथ अच्छा यहाँ पे विकेट प्रिपेयर किया है। सोना को इस विकेट से फायदा उठाना होगा। अब 30 गज का दायरा भी हट चुका है, फील्डिंग पूरी तरीके से फैलाई जा चुकी है और इसी वजह से थोड़ा सा रिस्क उठाना होगा सोना को। यहां लेग स्पिन गेंद थी, उसे कट करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था। फ्लाई स्लिप में बहुत ही बढ़िया फील्डिंग और इसी वजह से दोनों भी बल्लेबाजों ने मात्र एक ही रन मुकम्मल कर लिया है। जैसे वैसे एक रन मुकम्मल हो चुका है। जैसे ही शॉट खेला था आकाश ने, मन बना लिया था रन लेने का। सोना की अगली गेंद, ओहो बहुत ही बढ़िया गेंद, मगर सुमीत का ये चीत परिचित अंदाज और फिर से एक बार रन आउट का खतरा साफ मंडरा रहा था। हिरनों की तरह यहाँ पे दौड़ लगाई उन्होंने और पलक झपकते ही ये एक रन चुरा लिया। वेरी वेल डन सुमित, क्योंकि ये बहुत मुश्किल था। दोनों भी खिलाड़ियों में अगर अनबन होती तो यहाँ पे मुश्किल होता था रन के लिए, मगर दोनों भी खिलाड़ियों में आपसी तालमेल देखने को मिला और इसी वजह से अक्सर मैं कहता हूँ कि एक दूसरे के ऊपर भरोसा होना बेहद ज़रूरी है। यहाँ पे आकाश ने जैसे ही कॉल किया, उस कॉल को एक्सेप्ट किया था। आहा बहुत ही बढ़िया गेंद, सोना ने फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर चकमा दिया है। फ्लाइटेड गेंद करते हैं। परुलपाड़ा के मैदान पर इस खिलाड़ी ने तूफान लाया था, एक के बाद एक विकेटों को ढेर कर दिया था। वही सोना। जी हाँ, थोड़ी देर के लिए यहाँ पे रोका गया क्योंकि बीच मैदान पर विकेटों के ऊपर कुछ थोड़ा सा प्रॉब्लम क्रिएट हुआ था। आकाश बहुत ही बढ़िया बल्लेबाज है, अपनी टीम के लिए, अपने गांव के लिए उन्होंने अच्छा क्रिकेट खेला है। ओहो ये देखिए सामने से फिर से एक बार निकाल दिया। सोना का जादूमय गेंद, ये बिल्कुल समझने में नाकाम रहे। एक रन तो यहाँ पे मुकम्मल कर लिया। सुमित भगत ने फिर से एक बार जोरदार दौड़ लगाई है और देखते देखते यहाँ पे दूसरा रन भी मुकम्मल। बाई के रूप में 2 रन मिलेंगे अतिरिक्त, मगर रन जैसे भी आए आना बेहद ज़रूरी है। रनों का यस 3 रन मुकम्मल कर लिए हैं। कमाल की रनिंग बिटवीन द विकेट दोनों भी बल्लेबाजों में देखने को मिली, मगर पहले 2 ओवर के मुकाबले में सोना का ये ओवर बहुत ही बेहतरीन था, क्योंकि इस ओवर में देखिए पहले ओवर में 22 आए थे, दूसरे ओवर में 26 आए थे और तीसरे ओवर में एक चौका हमें ज़रूर देखने को मिला। बाई के रूप में भी रन देखने को मिले, वाइड के रूप में रन यहाँ पे देखने को मिले। उसके बावजूद 11 रन खर्च किए हैं सोना ने। फिरकी के जादूगर सोना हालांकि विकेट से खाली रहे। रनआउट के रूप में एक सेट बल्लेबाज, एक बड़ा विकेट अभिषेक नाई का अबू के रूप में इसी ओवर में आया। 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 59 रन। 59 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। हालांकि चिलचिलाती भी धूप है, विकेट बहुत ही गर्म हो चुका है, उसके साथ हवा के रास्ते से, हवा के ज़रिए से गेंद ट्रैवल हो रही है और इसी वजह से
पहले 2 मैचों में ज़्यादा से ज़्यादा रन बनेंगे। 59 रन, 59 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। कल भी हमने देखा था कि पहले 2 मैचों में बहुत सारे रन देखने को मिले थे। इसी तरह से 70, 72, 74 रन देखे थे और आज के पहले मैच में भी इसी तरह से हाई स्कोरिंग मैच हमें देखने को मिला और इस दूसरे मैच में भी हाई स्कोरिंग मैच ही हमें देखने को मिलेगा। इस बीच चौथे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं सनी पाटिल। सनी पाटिल अपना निजी पहला और टीम की तरफ से चौथा ओवर लेके आए हैं। 5 ओवर का ये मुकाबला आप देख रहे हैं। माड़ी प्रीमियर लीग 2025 का ये दूसरा दिन, दूसरा मैच यहाँ पे जारी है। सनी की गेंद राइट आर्म राउंड विकेट। ओहो, बहुत ही अच्छा एक्शन है सनी का। इस बीच कारपेट के सहारे ऑन ड्राइव में तब्दील किया है। डीप मिड विकेट में फील्डर तैनात सोना के रूप में, बहुत ही बढ़िया फील्डिंग और इसी वजह से मात्र 1 रन यहाँ पे आता हुआ। 1 रन अगर आएगा तो गेंदबाजी करने वाली टीम और गेंदबाज खुश होंगे। इनफैक्ट वो चाहेंगे कि यहाँ से बिंदी गेंदे और सिंगल और डबल ही आए। बड़े स्ट्रोक से यहाँ पे बल्लेबाजों को रोकना है, महरूम करना है। सनी राइट आर्म राउंड विकेट। आहा, इसमें तब आउटसाइड दी ऑफ स्टंप, गेंद ने टप्पा खाया और वहां से बाहर की तरफ कट हुई गेंद और इसी वजह से अंपायर महाडिक सर ने उसे वाइड करार दिया। वाइड के रूप में 1 अतिरिक्त रन यहाँ पे मिलता हुआ। सनी का एक्शन बहुत ही खूबसूरत है और उसी के साथ साथ बहुत ही अच्छा फॉलो थ्रू, अच्छा रिदम। बस सही लंबाई और सही दिशा अगर पकड़ेंगे सनी तो बल्लेबाजों को बहुत मुश्किल होगी उनके गेंदबाजी के सामने बल्लेबाजी करना। सनी को इसके ऊपर ध्यान रखना होगा, सही लंबाई पकड़ के गेंदबाजी करें। जी हाँ, ये देखिए मैंने इसी की बात की है। अगर इस पोर्शन पर, इस स्लॉट में अगर गेंदबाजी करोगे सनी तो बहुत मुश्किल होगी। यहाँ से साफ मुझे नजर आता हुआ आपके एक्शन के जरिए से बहुत ही बढ़िया गेंद। सुमित जो कि सेट हो चुके हैं, जिनकी आंखें जम चुकी है, जिन्होंने बहुत सारी गेंदें खेल चुके हैं। ओहो, ये देखिए फिर से एक बार चकमा दिया उसी स्लॉट पर। जोरदार प्रहार करने की कोशिश की सुमित ने, गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और विकेट कीपर कहां छोड़ने वाले थे। दूसरा बल्लेबाज सुमित के रूप में मैदान से बाहर। नाइक, आहा क्या बात है सनी, क्या बात है आपकी। इतनी जबरदस्त इसके पहले बल्लेबाजी हो रही थी मगर अचानक यहां पे जोरदार ब्रेक लगाया है आपने रनों की संख्या को। पहली 4 गेंदों में मात्र उन्होंने 2 ही रन खर्च किए हैं, वाइड के रूप में 1 और बल्ले से 1। वाह, बहुत ही अच्छी गेंदबाजी। ये देखिए फिर से एक बार हवा में खेलने पर मजबूर कर दिया है। शॉर्ट स्क्वायर लेग में फील्डर उस गेंद के नीचे, ओहो, तकरीबन पहुंच गए थे मगर उसे लपकने में नाकाम रहे। क्या ड्रॉप, कैच छूटा और गेंदबाज का दिल भी यहां पे टूटा और इसी बीच बल्लेबाजों ने 2 रन को भी लूटा। मंथन नाइक बहुत ही बढ़िया बल्लेबाज है, शानदार बल्लेबाज है, तूफानी बल्लेबाजी करना जानते हैं और उन्हें आउट करने का सुनहरा मौका आपके पास था। हर एक कैच को आपको लपकना ही होगा। सनी फिर से एक बार, ओहो ये देखिए जैसे ही मौका मिला एक जीवन दान आपने दिया है और इसे कहते हैं जख्मों के ऊपर नमक छिड़कना। बहुत ही खूबसूरत हेलीकॉप्टर लैंड किया है काउ कॉर्नर के ऊपर से। 6 रन।
स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 69 ऑन द स्कोर कार्ड। देखिए अंतिम गेंद के ऊपर दरणे गुरुजी छक्का जरूर आया है, मगर मैं फिर भी गेंदबाज की सराहना करना चाहूंगा क्योंकि गेंद में कोई खराबी नहीं थी, परफेक्ट यॉर्कर था और बिल्कुल ऐसे ही गेंदबाजी करनी चाहिए, भले वहां पे छक्का लगे तो लगे। बिल्कुल नाराज होने की कोई बात नहीं है यहाँ पे सनी, क्योंकि ये बल्लेबाज की कला थी, ये बल्लेबाज का कौशल्य था, उनकी ताकत थी। अगर थोड़ा सा भी वो मिस करते तो ये गेंद हवा में होती और आपको विकेट मिलता। यानी यहाँ पे दोनों तरफ से रिस्क होता है, कभी छक्का लगता है तो कभी कैच होता है, और इसी वजह से इस गेंद में बिल्कुल खराबी नहीं थी। 4 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 69। अब अंतिम ओवर के लिए आए हैं नए गेंदबाज संदेश कौड़े, अपना निजी दूसरा और टीम की तरफ से आखिरी ओवर। बाएं हाथ से ओवर द विकेट। पहले ओवर में 11 रन खर्च किए थे, बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी उन्होंने। ये देखिए, ये देखिए, देखिए तो सही आकाश को किस तरह से चकमा दिया है। आंखों में धूल झोंकना सोना से सीखना होगा। सोना की गेंदें हवा में तैरती हुई, लहराती हुई और बल्लेबाज को लालच देती हुई दिखाई देती है। ये लीजिए फिर से एक बार उसी तरह से ये गेंद। ओहो, यहां पे रनआउट हो सकते थे आकाश, मगर कोशिश नहीं की सोना ने। अगर तेजी के साथ उस गेंद पर लपकते और सही निशाना होता स्टंप की तरफ तो रनआउट का मौका जरूर यहां पे दिखाई दे रहा था, मगर पहली 2 गेंदों में आई है मात्र 1 रन। बहुत ही बढ़िया शुरुआत, जबकि ये अंतिम ओवर स्लॉग ओवर जारी है। ओहो, फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद ऑफ स्पिन करते हुए ऑफ स्टंप के बाहर हल्की सी टप्पा खाने के बाद बाहर अंदर की तरफ आई थी गेंद, विकेटों के ऊपर से निकल गई। लाजवाब गेंदबाजी, इसीलिए तो जाना जाता है ये खिलाड़ी, इसके कारनामे मैंने देखे हैं। ये लीजिए, ये लीजिए, ये लीजिए और एक लीजिए। ये ऐसे आपको दिन रात खिलाते बैठेगा। देखिए आपको वेट एंड वॉच करना होगा। नहीं नहीं नहीं, इनको खेलना इतना आसान नहीं है, ये मैंने पहले ही कहा था। आपको बहुत ही सोच समझ कर बल्लेबाजी करनी होगी। जितना तेजी के साथ आपका बल्ला चलेगा उतना ही आप मिस करोगे। बहुत ही बढ़िया लाइन एंड लेन के साथ गेंदबाजी कर रहे हैं, गेंद को घुमाते हुए गेंद को फ्लाइट देने में बिल्कुल नहीं कतरा रहे हैं। ये लीजिए फिर से एक बार गेंद शरीर पर, और क्या यहां पे रन होगा? जी नहीं होगा, रन आउट के रूप में। और बड़ा बल्लेबाज मंथन बैक टू द पैवेलियन। मैं विश्लेषण करना चाहूंगा इस ओवर में सोना के लिए तालियां बजनी चाहिए। मात्र 1 रन खर्च किया है। वेरी वेल डन सोना, क्या बात है। हमारे रोहा स्पोर्ट्स के टेक्नीशियंस गुड्डिया जादव, योगेश गंबे पूरा ओवर दिखाते हुए किस तरह से ये ओवर घटा था। ये देखिए दूसरी गेंद ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद स्टंप के ऊपर से निकल गई। चौथी गेंद देखिए, हो फिर से एक बार ऑफ स्पिन, बिल्कुल बल्लेबाज परख नहीं पा रहे हैं। लाजवाब कमाल की गेंद, जबरदस्त। मंथन नाइक जैसे बल्लेबाज यहाँ पे आश्चर्यचकित करते हुए। ये देखिए अंतिम गेंद भी टप्पा खाने के बाद अंदर की तरफ सीधा शरीर का वेध लेती हुई लाजवाब ये ओवर घटता हुआ। इस ओवर में खर्च किया है मात्र 1 रन। चलते हैं दोस्तों फिर से एक बार टॉस करने के लिए। थँक्यू यासिन सर. तत्पूर्वी आजच्या दिवसातला तिसरा सामना आपण या ठिकाणी अनुभवणार आहोत. या ठिकाणी आपण पाहणार आहोत सिया वॉरियर्स नागाव आणि दुसरीकडे अभिजितजी राणे पुरस्कृत नागेश्वर आवास. दोन्ही कर्णधार चला यायचं आहे. आवास संघ आणि नागाव संघ दोन्ही कर्णधार यायचं आहे. मिरज घरत आणि संतोष ढगसीकर यायचं आहे दोघांनीही. निश्चित रूपानं आपण पाहतोय या माळी समाज प्रीमियर लीग आणि या प्रीमियर लीगमध्ये अप्रतिम असं आयोजन. यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा काहीतरी एक पाऊल चांगलं जावं
या प्रयत्नार्थ ही प्रीमियर लीग आपण या ठिकाणी आज याच मैदानावर आणली आणि निश्चित रूपानं ती अगदी अप्रतिमरित्या आत्तापर्यंत पार पडलेली आपण पाहतोय. दोन्ही कॅप्टन्स आपल्या इथे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. एकीकडे मीरज घरत आहे, दुसरीकडे जर पाहिलं तर एक लेजंडरी खेळाडू बाबू ढक्षीकर आहे. आणि असं असताना निश्चित रूपानं या सामन्याच्या नाणेफेकीसाठी अष्टविनायक ट्रॅव्हल्सचे मालक निवास पाटील यांना मी विनंती करतो आपण नाणेफेक करायची आहे. तर निश्चित रूपानं इथे मात्र आपण पाहतोय सिया वॉरियर्स नागाव संघ एकीकडे आहे, दुसरीकडे अभिजितजी राणे पुरस्कृत नागेश्वर आवाज संघ आहे. दोन्ही कर्णधार रेडी आहेत आणि नाणेफेकीचा कौल टेल मागितलाय, टेल आलाय. संतोष दादा नाणेफेक आपण जिंकलेली आहेत. या मैदानावर पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये भरपूर धावा झाल्या, दुसऱ्या सामन्यामध्ये देखील सुरुवात चांगली झाली, म्हणजे पहिली बॅटिंग करताना धावा होत आहेत. असं असताना तुमचा निर्णय काय असेल? सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण टॉस जिंकल्यानंतर आम्ही फिल्डिंग करतोय, चेसिंग करतोय. चेसिंग करताय आणि चेसिंग करत असताना निश्चित रूपानं किती धावांपर्यंत समोरच्या संघाला रोखण्याचा मानस असेल? कारण मिरज एक चांगला गोलंदाज तुम्हाला चेसिंगला समोर येणार आहे. नक्कीच समोरची टीम पण चांगली आहे. ओके, आम्ही 5 ओव्हरमध्ये साधारण 60+ करण्याचा प्रयत्न करू. आणि 60+ करण्यासाठी असे कोणते फलंदाज आहेत जे तुला या स्पर्धेमध्ये ही धावसंख्या उभारण्यासाठी मदत करतील? 60+ करण्यासाठी सचिन घरत आहे. ओके, त्याच्यानंतर सुमित आहे मल्याणचा, आणि आदेश, अजिंक्य, सुशांत. आमची बॅटिंगची लाईनअप आहे पूर्ण फुल आहे. तू एक स्वतः चांगला फलंदाज आहेस. निश्चित रूपानं मिरजकडे येतोय. निवास दादा, मिरजला पहिला प्रश्न असा असेल, मिरज घरत कधीही पाहिलात कुठूनही ओळखायचं झालं तर त्याच्या बुटांकडे पाहायचं. 2 वेगवेगळे कलरची बूट मिरज घालतो. तर मिरज याचं काय आहे, म्हणजे कुठल्या प्रकारचं हे लावलेलं आहे? नाही, असं काय नाही, चांगले वाटले म्हणून घेतले. निश्चित रूपानं वाट्याला पहिली बॅटिंग आली, किती धावा लावण्याचा प्रयत्न असेल? 60+च असेल, कारण बॉलिंग लाईन माझ्याकडे चांगली आहे, 4 बॉलर प्रॉपर आहे. आणि मिरज असा प्रश्न आहे की आपला माळी समाज नेहमीच जर पाहिलं तर प्रत्येकाच्या आपल्या पाठीशी उभा राहिला आहे. आणि असं असताना एवढं भव्य असं आयोजन आपल्या समाजानं या ठिकाणी केलेलं आहे आणि तुमच्यासारख्या खेळाडूंना हा जो प्लॅटफॉर्म दिला आहे त्याच्याबद्दल काय सांगशील? तर सगळ्यांचे आभार मानेन कमिटीचे. आणि आयोजन एवढं चांगलं झालं यावर्षी की बाहेर पण याची चर्चा चालू आहे सर्वकडे, आणि अशाच पुढे मॅची चालू होत राहू दे, असं एवढंच कमिटीला सांग. नक्कीच. इथे मात्र सिया वॉरियर्स नागाव संघानं नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर निश्चित रूपानं मित्रांनो पुन्हा एकदा घेऊन जातो या सामन्याच्या दुसऱ्या सत्राकडे, जिथे आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये धरणे गुरुजी सांगतायत धावफलकावर जर पाहिलं तर 70 धावा लागल्या आणि 71 धावांचं आव्हान ठेवलं गेलं. ते म्हणजेच मल्हार 11 वर्सोली संघासमोर. निश्चित रूपानं वर्सोली संघासमोर 71 धावांचं आव्हान असेल. सलामीला फलंदाज अनिकेत असेल, नॉन स्ट्राईक एंडवर फलंदाज राज असेल आणि गोलंदाजी मार्कवर अभिषेक नाईक असेल. तर खऱ्या अर्थानं अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी रंगणार. आणि तोच गोलंदाज अभिषेक पहिला चेंडू घेऊन या ठिकाणी आलाय. पहिल्या चेंडूला इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न होता. पहिल्या चेंडूला निश्चित रूपानं कव्हरच्या दिशेनं खेळून काढलं. क्षेत्ररक्षक फॉम्बलिंग करतायत. तत्पूर्वी 1, 2 आणि 3 धावा इथे मात्र धावून पूर्ण केल्या. त्या म्हणजे मल्हार 11 वर्सोली संघानं. बघा ना, पहिल्या चेंडूवर 3 धावा आल्या. जिंकण्यासाठी 71 धावांची गरज आहे. आणि असं असताना कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं गेलंय. आणि निश्चित रूपानं आपण पाहिलं मागच्या सामन्यात देखील एक हाय स्कोरिंग सामना झाला, ज्याच्यामध्ये डिफेंड करताना सामना जिंकला गेला होता. इथे आपण पाहिलं इथे देखील हाय स्कोरिंग सामना आहे, पण इथे चेस होणार की इथे डिफेंड होणार हे पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अभिषेक सामना करेल. फलंदाज राज. आता मात्र कशा प्रकारची फलंदाजी राजच्या माध्यमातून होणार? राईट ऑफ मोर द विकेट अभिषेक. इथे मात्र पुन्हा एकदा गुडलेन स्पॉटवरून ऑफस्टिकच्या बाहेर टाकलेला हा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. निर्धाव चेंडू आपण पाहिला. निर्धाव चेंडूच्या साह्यानं धावफलकावर आपण पाहिलं तर 3 धावा स्थिरावलेल्या आहेत. निश्चितच यानंतर जर पाहिलं तर यानंतर देखील एक बेधडक आणि बेफाम सामना पाहायला मिळेल. इकडे सिया वॉरियर्स नागाव असेल, दुसरीकडे अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवास असेल. तत्पूर्वी या सामन्यामध्ये नक्कीच अभिषेक नाईक आपला क्लास दाखवतो. या चेंडूला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. लिडिंग एज लागली. यष्ट्यांच्या मागे अप्रतिम कामगिरी. फलंदाज बाद. कम ऑन डीजे.
या ठिकाणी आपण पाहतोय या चेंडूवर फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज रोहन वर्तक, मॅन फ्रॉम वर्सोली. रोहन वर्तक दोन आहेत ना, एक आमच्या मल्ल्याणचा आहे, तो जर पाहिलं तर काल आपल्याला मला वाटतंय यश म्हात्रेच्या नेतृत्वाखाली चेंडरे संघातून खेळताना दिसला. आज जर पाहिलं तर हा वर्सोलीतला रोहन वर्तक आहे. हा जर पाहिलं तर हा खेळाडू आपल्याला निश्चित रूपानं वर्सोली संघाकडूनच खेळताना दिसेल. एकीकडे बोरीस संघ आहे, दुसरीकडे वर्सोली संघ आहे, आणि असं असताना निश्चित रूपानं आपण जर पाहिलं तर पहिले 3 चेंडू अभिषेक नाईकनं फेकलेत आणि 3ही चेंडू अप्रतिम फेकलेत. पुढचा चेंडू घेऊन अभिषेक सज्ज होईल. इथे मात्र अप्रतिम फटका, ओव्हर पिच चेंडू होता, फक्त टाइम केला, कोणत्याही प्रकारची ताकद या ठिकाणी वापरलेली नाहीये, फक्त फटका बॅटच्या फ्लो मध्ये फिरवला, चेंडूला पाठवला लॉंग ऑनच्या वरून. कम ऑन डीजे. डीजे फक्त चेक करा एकदा चौकार आहे की षटकार आहे तो. नक्कीच पहिल्या प्रयत्नात असं वाटलं होतं की वन बाउन्स झालाय चेंडू, परंतु डोळे कधी कधी धोका देऊ शकतात आणि त्याच्यासाठी आपण रोहा स्पोर्ट्सची एवढी सुंदर टेक्निक वापरलेली जर असेल तर निश्चित रूपानं त्याचा वापर करणं गरजेचं आहे. आपण पाहतोय गुड्ड्या जाधव या ठिकाणी ॲज अ टेक्निशियन म्हणून, म्हणजे गरज पडली तर गुड्ड्या जाधव एक अप्रतिम गरज पडली तर नाही तर अप्रतिम समालोचकच आहेत. पण असं असताना आपण PNP चषकात त्यांना ऐकलं होतं. निश्चित रूपानं तेच गुड्ड्या जाधव या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पण इथे मात्र फटका खेचलाय रोहन वर्तकनं, अगदी हवेत गेला होता चेंडू सीमारेषेच्या दिशेनं बघा. इथे मात्र पंचांचा निर्णय आलाय, अगदी मार्जिन ऑफ एरर होता पण चेंडू सीमापार आहे, षटकार आहे. तर या चेंडूवर नक्कीच भरपूर वेळ घेतला गेला, पण खऱ्या अर्थानं रोहा स्पोर्ट्सचं कौतुक करावं लागेल. मी म्हटलं होतं डोळे धोका देऊ शकतात. योगेश दादा पहिल्या नजरेत असं वाटलं की हा चौकार असेल, थोडासा बाहेर पडला असेल, पण आपण गुड्ड्या जाधव यांची अप्रतिम ऑपरेटिंग पाहिली आणि इथे मात्र या चेंडूवर षटकार नोंदविला गेला. 9 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आबू गोलंदाजी मार्कवर. रोहनसाठी चांगला फटका या ठिकाणी शॉर्ट आर्म पुल केलाय, चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलंय आणि या चेंडूवर 1 धाव धावून पूर्ण केली. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर 10 धावा आहेत. निश्चितच आपण जर पाहिलं तर 5 षटकांचा सामना आहे. प्रतिषटक 14ची सरासरीनं या ठिकाणी धावा बनवायच्या आहेत आणि 5 चेंडूंवर 10 धावा आहेत. म्हणजे दर्णे गुरुजींचं सोपं समीकरण आहे ना, दर्णे गुरुजी की सांगतात की या चेंडूवर जर चौकार आला तर
पॉवर प्लेचं षटक जरी असलं तरी गोलंदाजाची क्वालिटी बघता या चेंडूवर चौकाराला तर आपण चांगली सुरुवात केली असं म्हणू शकतो वर्सोली संघ. निश्चितच हा देखील फटका बॅटच्या पट्ट्यात तेवढासा येत नाही आहे. एक धाव तर धावून पूर्ण केली जाते, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. आणि पहिल्या षटकाची खेळ या ठिकाणी किंवा पहिल्या षटकाची सांगता झाल्याचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर 11 धावा लगावलेल्या आपण पाहतोय. म्हणजे निश्चित रूपानं आता मात्र जिंकण्यासाठी 71 धावांची एकीकडे गरज होती आणि असं असताना आता मात्र 4 चेंडूंवर 60 धावांची गरज. म्हणजे निश्चित रूपानं 15 चोक 60 म्हणजे 15 धावा प्रति षटक या ठिकाणी जिंकण्यासाठी गरजेचे असतील मल्हार 11 वर्सोली संघाला. नक्कीच दोनही संघ जे या नंतरचा सामना खेळणार आहेत ते आपल्याला देखील या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. एकीकडे मीरज घरत असेल, दुसरीकडे बाबू ढक्षीकर असेल आणि हे दोन्हीही खेळाडू म्हणजे एक आवास गावाला बिलॉंग करतो, दुसरीकडे जर पाहिलं तर एक चौल गावाला बिलॉंग करतो. आणि असं असताना हे दोनही खेळाडू निश्चित रूपानं आपला क्लास, आपला कॅलिबर, आपलं पोटेन्शियल, आपली क्षमता जे काय आहे ते सगळं दाखवताना पाहायला मिळतील. पण इथे मात्र पहिल्या षटकाअखेर ही सर्व क्षमता जी होती ती क्षमता या ठिकाणी सिद्ध केली, ती म्हणजेच अभिषेक नाईकनं. आणि असं असताना निश्चित रूपानं आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपला 11 धावांवर. खरं तर या स्पर्धेमध्ये एक अभिषेक दर्णेगुरुजी खेळताना यावर्षी दिसणार नाहीये, तो म्हणजे अभिषेक पाटील, मॅन फ्रॉम झिराड. कारण उद्या लग्न आहे ना, ते लग्नाच्या बंधनात तो अडकणार आहे आणि त्याच्यामुळं निश्चित रूपानं हे देखील एक महत्त्वाचं आहे. कारण ही स्पर्धा दरवर्षी होणार आहे. अगदी यावर्षी झाली त्याच्यापेक्षा वेगळं जर पाहिलं तर आयोजन नियोजन पुढच्या वर्षी असेल. पण लग्न काय आयुष्यातून एकदाच होतं आणि त्या अभिषेकला PNP चषकाला विचारलं होतं तर तो म्हणाला लग्नामुळं तो नाही आहे. आणि मला वाटते प्रितेश पाटील देखील तिकडूनच जाऊन आलेत आता. तर पहिला चेंडू इथे मात्र सोयर फेकलाय, वाईट फेकलाय अक्षय ठाकूरच्या माध्यमातून. इथे मात्र दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय अनिकेतला. अनिकेत देखील एक चांगला फलंदाज आहे, पण इथे मात्र अनिकेत कशा प्रकारचा खेळ करणार. पुढचा चेंडू यावेळी मात्र या फटका या चेंडूवर निश्चित रूपानं फुलटॉस चेंडूला फक्त फ्लिक केलं होतं. भाग गावाला बिलॉंग करतो, धोकवड्याच्या पुढे एक आतमध्ये गाव आहे छान, कोळेश्वरी भाग म्हणून त्यांचा संघ देखील आपण पाहतो. आणि असं असताना त्याच गावाला बिलॉंग करतो हा अनिकेत. इथे मात्र अक्षयच्या या चेंडूवर सिंगल काढली जाते. धावसंख्येत आणखी एका धावेची भर, 13 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा रोहन वर्तक ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. रोहन वर्तक काय करणार, पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर. एक षटकार तर रोहननं लगावलाय, पण इथे मात्र ती कामगिरी कायम ठेवणार का. इथे मात्र अप्रतिम फटका रोहनच्या बॅटमधून, क्षेत्ररक्षक आहे आणि तो मात्र इथे कोणत्याही प्रकारची चूक करत नाही आहे. फलंदाज रोहन वर्तक 13 या अशुभ आकड्यावर बाद होतोय. कम ऑन डीजे. नवीन फलंदाज दीपेश घरत पाहायला मिळेल. नुकत्याच झालेल्या अभिजितजी राणे पुरस्कृत आवास प्रीमियर लीगमध्ये आपण दीपेश घरतचा अप्रतिम खेळ पाहिला होता. आज या ठिकाणी या मैदानावर दीपेश घरत तो खेळ कायम ठेवणार का. कारण भरपूर मोठमोठ्या स्पर्धांमध्ये दीपेश घरतनं आपल्या गोलंदाजीनं, आपल्या फलंदाजीनं सगळ्यांना प्रभावित केलंय. आणि असं असताना आज मात्र दीपेश घरत कशा प्रकारची कामगिरी करणार हे पाहणं गरजेचं आहे. 13 हा आकडा क्रिकेटच्या इतिहासात अशुभ मानला जातो. त्याच्यावर हा विकेट आलाय, दीपेश देखील आलाय, तेव्हा 13 धावसंख्या आहे. पुढचा चेंडू इथे मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू आलाय. दीपेशच्या माध्यमातून हा फटका मारण्याचा प्रयत्न होता. अक्षय ठाकूरच्या गोलंदाजीचं कौतुक या ठिकाणी नक्कीच होईल, कारण चांगली खेळी इथे मात्र आत्तापर्यंत अक्षय ठाकूरनं साकारलेली आपण पाहतोय. पुढला चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अक्षय ठाकूर. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झालाय. या एंडवरून रिव्हर्स खेळण्यापेक्षा या एंडवरून सरळ खेळणं गरजेचं आहे. पंच शैलेश महाडिक यांचा इशारा, लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव दिली जाईल. एका धावेच्या साहाय्यानं धावफलकावर 14 धावा, 20 चेंडू आणि 57 धावा. म्हणजे पुन्हा एकदा सामना फसलाय. आणि असं असताना या फसलेल्या सामन्याला आता बाहेर काढलं जाणार का. पुढचा चेंडू
हा देखील फटका अप्रतिमरित्या एक्झिक्यूट करणं गरजेचं होतं. निश्चित रूपानं लॉंग ऑन रिझनला गेला चेंडू. आकाश पाटीलनं चेंडू अडवला. जोपर्यंत चेंडू फेकला तोपर्यंत आणखी एक धाव धावून पूर्ण. सिंगल डबलनं काही बिघडणार नाही आहे बोरीस संघाचं आणि ते त्यांना देखील माहिती आहे. आणि असं असताना निश्चित रूपानं ही माहिती घेऊनच गोलंदाजी करतोय. दुसरीकडे दीपेश घरत काय करणार पाहणं गरजेचं आहे. यावेळी देखील फटका बॅटच्या पट्ट्यात चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट होत नाही आहे आणि आपण आकाश पाटीलचं देखील समर्पण तिथे मात्र पाहतो. या चेंडूवर देखील चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. एक धाव धावून पूर्ण केली जाते एका धावेच्या सहाय्यानं. पहिल्या 2 षटकांच्या अखेरीस 2 बाद 16 धावा धावफलकावर आहेत असे दर्णे गुरुजी सांगतायत. म्हणजे दर्णे गुरुजी 2 बाद 16 धावा पहिल्या 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर असतील तर जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 55 धावांची गरज असेल. ती म्हणजेच मल्हार 11 वर्सोली संघाला. आता वर्सोली म्हटलं की एक मोठा नावाजलेला संघ येतो ना आणि मग असं असताना निश्चित रूपानं ही जी नावं त्या संघामध्ये आहेत ती नावं त्या इंटेन्शननं फलंदाजी करणं त्या नावांना गरजेचं आहे. म्हणजे रोहन वर्तक त्यानं एक षटकार लगावला त्यानंतर मात्र कुठलाही फलंदाज त्या इंटेन्शननं फलंदाजी करताना आपल्याला दिसला नाही आहे. का दिसला नाही आहे तर पहिलं षटक अभिषेकनं टाकलं होतं, दुसरं षटक अक्षयनं टाकलं, तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा अभिषेक नाईक आलाय. आणि असं असताना निश्चित रूपानं हीच खेळी जी आहे ती खेळी कायम ठेवणं गरजेचं आहे अभिषेक नाईकला. पण इथे मात्र मोठे फटके मारल्याशिवाय पर्याय राहणार नाही आहे वर्सोली संघाकडे. आणि मग असं असताना अभिषेक नाईकच्या या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा मानस जो आहे तो मानस सार्थ ठरणार का वर्सोली संघाचा पाहणं गरजेचं आहे. 18 चेंडू 55 धावांची गरज. अभिषेक नाईक वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन सज्ज. अप्रतिम गोलंदाजी. कुठल्याही स्पॉटवरून उचली घेणारा चेंडू. यष्ट्यांच्या मागे सुपर कामगिरी पाहायला मिळते. या चेंडूला निर्धाव फेकलं गेलंय. तेज तर्रार गोलंदाजी अभिषेक नाईकच्या माध्यमातून. निश्चित रूपानं चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अभिषेक सज्ज होईल. यावेळी हा देखील चेंडू अगदी अप्रतिम गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी अभिषेक नाईकच्या माध्यमातून आपण पाहतोय. सुंदर क्रिकेट या ठिकाणी पाहिलं जातंय. निर्धाव चेंडू या ठिकाणी लगातार दुसरा निर्धाव चेंडू अभिषेकच्या माध्यमातून पाहिलं जातंय. म्हणजे बघा ना प्रत्येक सामन्यामध्ये जे डेडिकेशन असतं ते डेडिकेशन या ठिकाणी अभिषेकच्या माध्यमातून दिलं जातंय. ते फलंदाजीमध्ये दिलं जातंय, ते गोलंदाजीमध्ये दिलं जातंय. यावेळी फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक, हवेत चेंडू आणि सोपा झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद होतोय. केतन अप्रतिम झेल टिपतोय. कमॉन डीजे. म्हणतात ना ओव्हरपिच चेंडू होता आणि अशा प्रकारचा चेंडू जर पेस त्याच्यामधला कमी असेल तर निश्चित रूपानं तो चेंडू मारला तर कधी कधी हवेत जाण्याची शक्यता असते. म्हणजे आता माळी समाज प्रीमियर लीग चालू आहे. म्हणजे माळी समाजातील खेळाडूंचा आपण जर विचार केला तर तुम्हाला पुढच्या सामन्यात मिरज घरत त्या प्रकारचा गोलंदाज दिसेल. दीपेशवर ऑब्जेक्शन आले परंतु दीपेश देखील त्याच प्रकारची गोलंदाजी करताना आपल्याला दिसतो. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर प्रज्वल ठाकूर आणि खास करून मल्याणमधला मनीष माने यांची जर तुम्ही गोलंदाजी पाहिलीत तर बोटांचा वापर होतो. आणि मग असं असताना त्यांचे चेंडू पडल्यानंतर कधी कधी तेज तरार येतात, कधी कधी स्लो होतात. आणि मग त्यातला स्लो चेंडू पहिल्या नजरेत असं वाटतं की आपण सीमापार मारू शकतो, पण जेव्हा त्याच्यावर अटॅक घेतो तेव्हा तो चेंडू हवेत जातो. आणि त्याच प्रकारचा चेंडू इथे मात्र अभिषेकच्या माध्यमातून टाकला गेला. हा चेंडू मात्र हलक्या हातानं स्टिअर केला. पॉईंट रिजनला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू अडवेल नक्कीच चौकार या ठिकाणी नोंदवला गेला. एका मोंडीचे चौकाराच्या सहाय्यानं धावफलकावर आपण पाहतोय 20 धावा आहेत. दर्णे गुरुजी सांगतात 14 चेंडू 51 धावांची गरज. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अभिषेक नाईक गोलंदाजी मार्कवर. हो अप्रतिम गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी अभिषेकच्या माध्यमातून. आणखी एक निर्धाव चेंडू. चौकार जो लगावला तो चौकार फलंदाजानं स्किलनं लगावला, कारण अभिषेकचा तो देखील चेंडू चांगला होता. अगदी परफेक्ट गॅप शोधून चौकार लगावला. म्हणजे 5ही चेंडू
अभिषेकनं अप्रतिम फेकलेत आतापर्यंत आपल्या षटकात. अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा अभिषेक गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. सामना करेल संदेश कडव. हा चेंडू देखील अप्पर कट करण्याचा प्रयत्न होता. झेल खाली क्षेत्ररक्षक होता, पण या चेंडूला नक्की जर पाहिलं तर थर्ड मॅन रिजनला चौकारासाठी पाठवला. आणखी एक चौकार आला. चौकाराच्या साहाय्याने 24 धावा. 12 चेंडू 47 धावांची गरज कमांडी दे. अशा प्रकारे हा झेल जो होता अगदी अप्पर कट केला होता सहज आणि सहज झेल टिपायचा होता, पण प्रॅक्टिसचा अभाव थोडासा पाहायला मिळाला. आपण लाईव्हला पाहू शकतो. हे रात्री मला वाटते स्क्रीन चालू होईल तेव्हा आपण स्क्रीनवर देखील पाहू शकतो. पण असं असताना निश्चित रूपानं हा झेल टिपणं गरजेचं असतं ना. टेक कॅचेस अँड विन द मॅचेस असं म्हणतात. इथे ऑलमोस्ट सामन्यामध्ये आहे बोरीस संघ, पण दर्णे गुरुजी कधी कधी काय होतं, कधी कधी आपण बेस्ट बॉलर देतो, मॅन ऑफ द सिरीज देतो आणि त्याच्यावेळी एखाद्या बॉलरच्या विकेट असतात 10, दुसऱ्या बॉलरच्या देखील विकेट असतात 10, पण इकॉनॉमीनं तो बॉलर जो आहे तो बॉलर आपण बघितलं तर निश्चित रूपानं थोडासा खाली होतो. आणि मग असं असताना एखादा असा विकेट किंवा एखादा असा सुटलेला झेल तो जेव्हा आठवतो की हा जर झेल कदाचित सुटला नसता तर ही आज जर पाहिलं तर ट्रॉफी आहे ती माझ्याकडे गेली असती. तर हे असता नसताचा हा खेळ आहे, पण निश्चित रूपानं याच्यासाठी प्रत्येक झेल टिपणं गरजेचं असतं, कारण गोलंदाज संधी उपलब्ध करून देत असतो. 12 चेंडू 47 धावांची गरज. नवीन गोलंदाज मंथन नाईक आपण पाहतोय. रायगड प्रीमियर लीगमध्ये मसूद गजगे आणि प्रशांत मोरे या दोघांना मॅन ऑफ द बेस्ट बॉलरची जी ट्रॉफी होती किंवा बाईक होती ती विभागून गेली. तर का गेली ती अशाच प्रकारे दोघांचे विकेट सेम झाले, पण प्रशांत मोरेच्या गोलंदाजीच्या स्पेलमध्ये 4 झेल सुटल्या होत्या. हे कोणाला माहीत आहे का? प्रशांत मोरेनं जेव्हा गोलंदाजी केली तेव्हा संपूर्ण स्पर्धेत 4 झेल सुटल्या होत्या, अगदी सोप्या झेल सुटल्या होत्या. तर निश्चित रूपानं त्या जर सुटल्या नसत्या तर कदाचित ती प्रशांत मोरेकडे असती. इथे मात्र हा चेंडू निश्चित रूपानं अप्रतिमरित्या फेकला, पण पंच शैलेश महाडिक यांनी भरपूर विचार केला. अगदी विचार करून नंतर सांगितलं की हा चेंडू वाईड आहे, हा चेंडू स्वैर आहे. धावसंख्येत 1 वाढ. धावफलकावर आपण पाहतोय 25 धावा. 46 धावांची गरज. 12 चेंडू या ठिकाणी बाकी आहेत. 12 चेंडू 46 धावा निश्चित रूपानं धावफलकावर जर गरजेच्या असतील तर कठीण नाही आहे, पण सोपं देखील नाही आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज मंथन. इथे मात्र हा चेंडू देखील स्वैर आहे. हा चेंडू देखील वाईड आलेला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू. थँक्यू. इथे मात्र फलंदाज बाद झालाय. बघा कशा प्रकारे बाद झाला, तर यष्ट्यांच्या मागं झेल टिपला गेला. आणि असं असताना इथे मात्र मंथन नाईक देखील विकेट मिळवतोय. सामन्यामधले जो उत्साह होता, सामन्यामधली जी मजा होती, सामन्यामधलं जे मनोरंजन होतं, सामन्यामधला जो काय म्हणतात ना ते सगळं ज्या प्रकारे सामन्यामध्ये जी रंगतता होती, रोमांचकता होती, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी या अप्रतिम गोलंदाजीच्या स्पेलनं थांबवलेल्या आपण पाहतोय. नवीन फलंदाज विशाल पाहायला मिळतोय. कशा प्रकारचा खेळ होणार. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मंथन नाईक. पुढचा चेंडू घेऊन इथे मात्र निश्चित रूपानं पुन्हा एकदा पंत शैलेश महाडिक यांचा इशारा. चेंडू वाईड आहे, चेंडू स्वैर आहे. चेंडूवर हात फिरवला जातोय, रिस्टचा वापर केला जातोय आणि त्याच्यामुळं काय होतंय, चेंडू पडल्यानंतर थोडासा वळण घेतोय. स्वैर चेंडू आहे, वाईड चेंडू आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा चेंडू.
हा हा हा, अप्रतिम चेंडू, पण यावेळी मात्र यष्टीरक्षक चुकला. लॉंग स्टॉप रिझनला चेंडू गेला. बायच्या स्वरूपात 4 धावांसाठी कमांडीचे. दहा चेंडू आणि धरणे गुरुजी 40 धावांची गरज. काल धावून 6 काढल्या का? धावून 4 आणि ओव्हरथ्रो अशा प्रकारे 5 धावा धावून काढल्यात. इथे मात्र फटका मारण्याचा प्रयत्न, झेल खाली क्षेत्ररक्षक. 10 चेंडू 40 धावांची गरज असताना अशा प्रकारच्या चेंडूला मैदानात ठेवायचं नाही आहे, सीमापार मारायचं आहे. आणि असं असताना निश्चित रूपानं हा जो फुल टॉस चेंडू होता त्याला फुल टॉस मारणं गरजेचं होतं. या चेंडूवर 2 धावा आल्या. 2 धावांच्या सहाय्यानं धावफलकावर आपण पाहतोय 33 धावा आहेत. 9 चेंडू 38 धावांची गरज. मागचा सामना पण काहीसा याच प्रकारे झाला होता. असं असताना मागच्या सामन्यामध्ये टॉस करताना मी संतोष ढक्षीकर यांच्यासोबत चर्चा करताना सांगितलं होतं किंवा विचारलं होतं की डिफेंड होत आहेत धावा, चेसेबल नाही आहेत धावा इथे. म्हणजे नाही आहेत असं नाही आहे, पण नाही होत आहेत चेस या आजच्या दिवसातल्या पहिल्या 2 सामन्यांमध्ये. तर पहिल्या 2 सामन्यांचा इतिहास पाहता तुम्ही काय घेणार? तेव्हा त्याने सांगितलं आम्ही तरीही चेस घेणार. कारण का तर आमच्याकडे ती फलंदाजी आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की इतिहास बदलण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे. म्हणजे भले तो 2 सामन्यांचा असेल परंतु तो इतिहास आहे ना, आणि तो बदलणं गरजेचं आहे. आवाज प्रीमियर लीगचं धरणे गुरुजी मी वारंवार का उदाहरण देतोय? आवाज प्रीमियर लीगमध्ये पहिल्या दिवशी धावा चेसच होत नव्हत्या. दुसऱ्या दिवशी देखील ते झालं. आणि मला वाटतं फायनलला मला वाटतं काहीतरी धावा चेस झाल्या होत्या. तर असं असतं, इतिहास बदलणं गरजेचं आहे. इथे मात्र या चेंडूवर निश्चित रूपानं आणखी एक निर्धावचा टॅग लागला आहे. 8 चेंडू 38 धावा. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारणंच गरजेचं आहे. असं असताना गोलंदाज असं टाकत राहिला तर निश्चित रूपानं कदाचित काहीतरी होऊ शकतं. पण निश्चित रूपानं ही चूक मंथन नाईकनं 3-4 वेळा केली या षटकामध्ये, पण वारंवार करणार का पाहणं गरजेचं आहे. 8 चेंडू 37 धावांची गरज. 2 खराब चेंडू, 2 मोठे फटके सामना ओपन करून देऊ शकतो मल्हार 11 वर्सोली संघाला. पण 2 चांगले चेंडू या ठिकाणी पूर्णपणे बोरीस संघाला जी औपचारिकता बाकी आहे त्या औपचारिकतेतून विजयाकडे घेऊन जातील. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. इथे मात्र हा फटका देखील बॅटच्या पट्ट्यामध्ये एक्झिक्यूट होत नाही आहे. 1 धाव धावून पूर्ण केली जाते. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर 35 धावा आपण पाहतोय. मोहम्मद भाई देखील तयार होताना आपण पाहतोय पुढच्या सामन्यासाठी. पंचांच्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळाली. मग पुरुषोत्तम दादा असतील, शैलेश दादा असतील, मोहम्मद भाई असतील. पण असं असताना सामन्यामधली रंगतता आहे 7 चेंडू 37 धावांची. असा जी रंगतता आहे ती रंगतता कमी झालेली पाहायला मिळते. 36 धावांची गरज 7 चेंडूंवर. 7 मधले 6 बाहेर मारायचे आहेत. म्हणजे अजूनही धरणे गुरुजी हा सामना 1 चेंडू राखून जिंकला जाऊ शकतो. पण तेवढी क्षमतेनं तेवढ्या प्रतिभेनं फलंदाजी करणं गरजेचं आहे. अंतिम चेंडू मंथन नाईक गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. सामना करेल फलंदाज संदेश कवळे. इथे मात्र फटका फसलाय, झेल खाली, यष्टीरक्षक स्वतः कर्णधार, फलंदाज बाद. कमोंडीज आरडे मॅन फ्रॉम वर्सोली. RCF कर्मचारी, RCF प्रीमियर लीग ज्यांच्या नेतृत्वाखाली म्हणता येणार नाही, पण यंदा मी नव्हतो, पण मागची 2 पर्व एक खेळाडू असा होता जो 2ही वर्ष RCF प्रीमियर लीगच्या विजयी संघाचा भाग होता. आणि तो कोण? तर स्वप्नील वार्डे. एक चांगला समालोचक आहे, चांगलं व्यक्तिमत्व आहे, चांगला फलंदाज आहे. आणि निश्चित रूपानं आज जर पाहिलं तर 6 चेंडू 36 धावांची गरज असताना फलंदाजीला आलाय, पण नॉन स्ट्राईक एंडवर असेल. गोलंदाजी मार्कवर मितेश कवळे नवीन गोलंदाज आपण पाहतोय. निश्चित रूपानं स्ट्राईक एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजेच विशाल. इथे विशाल एकीकडे आहे, नॉन स्ट्राईक एंडवर स्वप्नील वार्डे आहे. आणि असं असताना कशा प्रकारचा खेळ केला जाईल आणि कशा प्रकारे या सामन्याला पुढे नेलं जाईल पाहणं गरजेचं आहे.
6 चेंडू 36 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज वितेश कवळे आलाय. पहिला चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर फेकला जातोय, वाईड फेकला जातोय. गोलंदाजांची कमतरता, गोलंदाजांकडची थोडीशी जर पाहिलं तर कमी पाहायला मिळते इथे. धावसंख्येत 1 ने वाढ. 6 चेंडू 35 धावांची गरज. पुढचा चेंडू. इथे मात्र हा चेंडू अप्रतिमरित्या फेकला गेलाय. 5 चेंडू 35 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज वितेश कवळे आपण पाहतोय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा वितेश कवळे गोलंदाजी मार्कवर. हा देखील चेंडू निश्चित रूपानं फटका जो मारला होता त्याच्यामध्ये सगळी ताकद लावली होती, पण स्वप्नील वार्डे सांगतोय की बस झालं, आता मी फलंदाजी करणार. 4 चेंडू आणि 34 धावांची गरज असताना स्वप्नील वार्डे ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. बघायचं झालं तर स्वप्नील वार्डे देखील मोठे फटके मारू शकतो. बघायचं झालं तर स्वप्नील वार्डे देखील फटके मारून सामन्याला रंगतदा देऊ शकतो. कारण इथे मात्र बघा काय झालंय. थोडंसं कौतुक केलं स्वप्नील वार्डेचं, पण स्वप्नील वार्डे पहिल्या चेंडूवर LBWच्या जाळ्यात सापडला. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. 7 आणि LBW क्रमांक 3 या ठिकाणी आपण पाहतोय. निश्चित रूपानं उर्वरित 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी धरणे गुरुजी म्हणतात 34 धावांची गरज. नवीन फलंदाज सुमित आलाय. गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज वितेश कवळे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली. 1 चेंडू वाईट टाकला आहे, पण त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी. इथे मात्र हा देखील फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक. आणखी एक फलंदाज बाद. कम ऑन डीजे. सनी आलाय. आता सनीनं चेंडू जर निर्धाव खेळला तर खऱ्या अर्थानं योगायोग होईल, पण सनी बाद झाला तर या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक या ठिकाणी आपण अनुभवू शकतो, पाहू शकतो. गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज वितेश कवळे कशा प्रकारचा खेळ करणार पाहणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू घेऊन या ठिकाणी आपण वितेशला पाहतोय. पुढचा चेंडू. इथे मात्र फटका 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 बॅटच्या पट्ट्यात आला आणि चेंडूला पाठवलं सीमा रेषा पार. कम ऑन डीजे. धावांची गरज. बघा पुन्हा योगायोग. धरणे गुरुजी मागच्या सामन्यात 1 चेंडू 29 धावांची गरज होती. आहा हा. आणखी एक स्वैर चेंडू. आणखी एक वाईट चेंडू. औपचारिकता बाकी आहे या सामन्यामध्ये. बोरिस संघ अप्रतिम कामगिरी करतोय. अंतिम चेंडू. 1 चेंडू आणि 28 धावांची या ठिकाणी गरज असेल. हा फटका बॅटच्या पट्ट्यात आलाय. अक्षय बॉलच्या खाली आहे. अप्रतिम झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद झालाय आणि या सामन्यामध्ये विजयी झालाय निश्चित रूपानं
एंटरप्राइजेस शौर्य 11 बोरीस संघ विजयी झालाय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. आपण हँडशेक करायचं, दोन्ही संघ लाईनअप मध्ये यायचा आहे आणि सामन्याचा सामनावीर ठरलाय सामनावीर ठरलाय सुमित भगत. 14 चेंडू आणि 35 धावांची खेळी, 3 षटकार 3 चौकार लगावले होते सुमित भगतनं. तर सुमित सामना या ठिकाणी आपण डगआउटमध्ये गेल्यानंतर यायचं आहे सामनावीराचं पारितोषिक घेण्यासाठी. तत्पूर्वी यानंतर सुरू होणारा सामना असेल सिया वॉरियर्स नागाव आणि दुसरीकडे अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवास. सामन्याच्या पहिल्या इनिंगसाठी समालोचनासाठी आमंत्रित करतो आमचे मित्र प्रितेश पाटील, मॅन फ्रॉम झिराड यांना.